नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, इकडे सरू ही कमळीची खूप आठवण येत असते. तर आता सरू जात्यावरती काहीतरी दळत असते. तर तेवढ्यातच प्रेक्षकांनो, जो कमळीचा भिंतीवरती फोटो सरूने लावलेला असतो तो आता खाली पडतो आणि त्याचा काच फुटतो. तर मात्र आता सरू कमळीचा फोटो दुसऱ्यांदा खाली पडून फुटल्यामुळे लगेच उठते आणि तो फोटो हातात घेते आणि खूप रडायला लागते. तर आता तेवढ्यातच वर्षा येते आणि बोलते, काय झालं सरू, का रडते आहेस तू, का रडत आहेस? तर आता सरू बोलते की वर्षा बघ ना, भिंतीवर जो कमळीचा फोटो होता तो खाली पडला आणि त्याची काच फुटली. माझ्या कमळीवरती कसलं तरी खूप मोठं संकट येणार आहे ग. जी कामिनीबाई तिच्या जीवावरती उठली होती तिने तर काही माझ्या कमळीच्या जीवाला धोका तर नसणार ना तिच्यामुळे? वर्षा, माझी कमळी कोण्या तरी मोठ्या संकटात आहे ग. आता मात्र मला तिची खूप आठवण येत आहे. हा फोटो दुसऱ्यांदा जमिनीवरती पडला आहे, म्हणजे देवी आईने मला काही ना काहीतरी संकेत दिलेला आहे की माझी कमळी ही मोठ्या संकटात आहे. वर्षा, आता काहीही करून मला मुंबईला जावं लागणार आहे. आता माझ्या मुलीची भेटून ती कशी आहे हे पाहायलाच हवं. तर प्रेक्षकांनो, आता सरू ही मुंबईत येण्यासाठी निघालेली असते. तर आता मुंबईत आल्यानंतर सरू ऋषीला कॉल करते, मात्र ऋषीचा कॉल काही लागत नाही. आता मुंबईत आलेली असते सरू, तर सरू ऋषीला कॉल करण्याचा प्रयत्न करते, पण ऋषीचा कॉल लागत नसल्यामुळे आता जशी सरू मुंबईत आलेली असते तर आता सरू मनाशीच बोलते की मुंबई तर खूप बदललेली आहे. मी जेव्हा या मुंबईत राहत होते 18 वर्षाच्या अगोदर, तेव्हाची मुंबई तर वेगळीच आहे. आता मी कमळीला कसं शोधू? मला तर हे सुद्धा माहीत नाही की कमळी कोणत्या कॉलेजमध्ये आहे. मन तर खूपच घाबरत आहे. या एवढ्या मोठ्या शहरामध्ये मी कशी एकटी राहू? कोण्या ना कोण्या संकटात माझी कमळी आहे, त्यामुळे आता मला राहावंच लागेल. तर प्रेक्षकांना आता सरू मनाशीच बोलते की मुंबई जरी बदललेली असली, दुकानं सर्व मुंबईमध्ये बदललेले असतात, रस्ते जरी बदललेले असतील, तरी मात्र देवी आईचं मंदिर जेव्हा ती 18 वर्षाच्या अगोदर राजांसोबत त्या मंदिरात जायची, ते मंदिर तर बदललेलं नसेल ना. म्हणून आता इकडे सरू मंदिरात जाण्यासाठी निघते. तर प्रेक्षकांनो, इकडे आता राजन आणि अन्नपूर्णा हे दोघंजण हॉलमध्ये बसलेले असतात. आता राजन बोलते की आई, आता 6 महिने होण्यासाठी थोडाच कालावधी आपल्या हातात आहे ग. आता या 2 महिने 6 महिन्यातले बाकी आहेत आणि या 2 महिन्यात जर माझी मुलगी मोठी मिळाली नाही तर सर्व प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती होऊन जाईल. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आणखीनसुद्धा आपल्याला आपली गौरी आणि माझी मुलगी मिळालेली नाही आहे ग. मला ना माझं मन खूप अस्वस्थ वाटते. तर आता अन्नपूर्णा बोलते, राजन, मला आज खूप अस्वस्थ वाटते रे, माहिती नाही, पण असं वेगळंच माझ्या मनाला भीती वाटून आहे. आज माझं मन मला काही ना काहीतरी संकेत देत आहे. आज काही करून मला देवी आईच्या मंदिरात जावं लागेल आणि तिला माझी मोठी नात भेटण्यासाठी साकडं घालावंच लागेल आणि मी मंदिरात जाऊन गुरुजींची सुद्धा भेट घेते, म्हणजे माझ्या मनावरचा हा जो भार आहे ना आणखीनसुद्धा वाढणार नाही. थोडा गुरुजींना भेटून आणि देवी आईचे दर्शन घेऊन कमी होणार. तर आता थोडाच वेळ बाकी आहे आणि माझी मोठी नात मला मिळाली नाही, म्हणून आता मी मंदिरात जाऊन येते आणि गुरुजींनासुद्धा भेटून येते, अशी अन्नपूर्णा राजनला बोलते. तर आता राजन बोलते, ठीक आहे आई, तू जा मंदिरात आणि गुरुजी काय म्हणतात मला आल्यावरती सांग. तर आता अन्नपूर्णासुद्धा त्याच मंदिरात पोचलेली असते. प्रेक्षकांनो, जिथं सरू उर्फ गौरी आलेली असते, आता तिला 18 वर्षाच्या अगोदर त्याचं तिघांचं सुखी फॅमिली त्या मंदिरात जाऊन दर्शनासाठी गेलेले ते सर्व क्षण आता सरूला आठवत असतात. आता सरू देवी आईसमोर उभी असते, हात जोडून आणि बोलते, देवी आई, त्या कामिनी चेटकिनीपासून माझ्या मुलीचं रक्षण कर ग. आज 18 वर्ष झाले, तू सतत आमची मदत केली, आज मी तिच्या रक्षणासाठी इथे आलेली आहे, माझी तू मदत कर. तर आता प्रेक्षकांनो, तेवढ्यातच तिथं अन्नपूर्णासुद्धा आलेली असते आणि अन्नपूर्णा देवी आईच्या मंदिरात आलेली असते, तेव्हा तिची नजर सरूवरती पडलेली असते. तर आता मात्र अन्नपूर्णा सर्व काही सोडून सरूपाशी जाते आणि सरूला बोलते, गौरी, 18 वर्षांनी तू या देवी आईच्या मंदिरामध्ये
मला आज भेटलेली आहेत. खूप मोठा चमत्कार झालेला आहे. अंबाबाईने खूप मोठा चमत्कार केलेला आहे. देवी आईने 18 वर्षापासून जे मी मागत होते, ज्या गोष्टीची मी प्रतीक्षा करत होते, ते मला आज दिलेलं आहे. आता गौरीसुद्धा अन्नपूर्णाला तिच्या सासूला भेटून खूप आनंदित झालेली असते. तर आता ती प्रथम अन्नपूर्णाच्या पाया पडते आणि बोलते, आई तुम्ही इथं आज देवी आईने माझ्यासाठीच बघा तुम्हाला इथं पाठवलं आहे. आता 18 वर्ष झाली मी माझ्या मनावरती हा जो भार साचून ठेवलेला आहे ना, आज मी या हा भार तुमच्यासमोर देवी आईसमोर मोकळा करणार आहे आई, असं ती अन्नपूर्णाला बोलते. तर आता अन्नपूर्णा बोलते, माझी मोठी नात कुठं आहे गौरी? सांग ना मला, ती कशी आहे, कुठं आहे? 18 वर्षापासून माझ्या मोठ्या नातीला बघण्यासाठी माझे डोळे आतुर झालेले आहेत. सांग माझी नात कुठं आहे? तर आता गौरी बोलते, आई मी तुम्हाला माझ्या मुलीबद्दल सांगते, पण तुम्ही मला वचन द्या की तुम्हाला माझ्या मुलीबद्दल माहिती पडलं तर तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही सांगणार नाही, कारण तुम्ही जर हे सत्य कोणासोबत आणलं तर माझ्या मुलीचा जीव धोक्यात येईल. म्हणून तुम्ही मला या देवी आईच्या समोर वचन द्या की मी जे तुम्हाला सत्य सांगणार आहे ते सत्य तुम्ही कोणालाही सांगणार नाही, राजनला सुद्धा. तर आता प्रेक्षकांनो, इकडे देवी आईच्या समोर सरूला अन्नपूर्णाने वचन दिलेलं असते की तू मला जेही सत्य सांगणार आहे ते मी कोणालाच सांगणार नाही, वेळ आल्यावरतीच सांगणार. तर आता सरूकडे जी बॅग असते, सरू हळूच ती बॅग उचलते आणि त्या बॅगमधून फोटो काढून अन्नपूर्णाच्या हाती देते. अन्नपूर्णाला दाखवते, आई हे तुमची नात आहे आणि ही मुंबईतच आहे, म्हणजे राजनची मुलगी कमळी हिचं नाव आहे, हीच तुमची मोठी नात आहे. तर प्रेक्षकांनो, आता जसा ना जसा गौरी कमळीचा फोटो अन्नपूर्णाला दाखवते तर अन्नपूर्णाला एवढा हर्ष झालेला असतो की तिचा हर्ष गगनात मावेना, कारण कमळी एवढी गुणवान नात आतापर्यंत जी अन्नपूर्णासोबत रात्रंदिवस राहत होती तीच माझी नात आहे हे सत्य आता अन्नपूर्णाला कळालेलं आहे. त्यामुळे आता अन्नपूर्णाचा पाय काही जमिनीवर टिकत नाही. आता अन्नपूर्णाला खूप हर्ष आनंद झालेला असतो. आता मात्र कमळीचा फोटो बघता क्षणी अन्नपूर्णा गौरीला मिठी मारते आणि बोलते की आज मला 18 वर्षापासून ज्या क्षणाची मी वाट बघत होते ना गौरी, तो क्षण आज मला या देवी आईच्या समोर तुझ्यामुळे अनुभवता आला आहे. तो क्षण आता माझ्या आयुष्यात तुझ्यामुळे आलेला आहे. कमळी माझी नात आहे. अगं गौरी, तुला माहिती आहे का, ही कमळी ना माझ्या ओळखीची आहे. ही माझी नात म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये शिकते. हीच माझी नात, माझी आणि हिची छान आजीची आणि नातीची घट्ट मैत्री आहे. आजीसारखं आणि नातीसारखं आमचं नातं आहे. हे सत्य सांगण्याच्या अगोदरसुद्धा निर्माण झालं होतं. आता मात्र कमळी ही माझी नात आहे हे सत्य सांगून तू मला खूप आनंदित केलं आहे. तर आता मात्र अन्नपूर्णा बोलते, मात्र मी हे सत्य राजांसमोरही सांगू शकत नाही, याचं मला दुःख वाटते. असं वचन तू का घेतलंस माझ्याकडून गौरी? मला आता एवढंच तर तू सांगू शकतेस ना की 18 वर्षानंतर तुझी आणि माझी चांगली भेट झाल्यानंतर तू राजनपासून त्याच्या मुलीला का दूर ठेवते? आणि त्यातही माझा राजन 18 वर्षे झाले त्याच्या मुलीची वाट बघत आहे. रात्रंदिवस फक्त तुमच्या दोघीचा तो विचार करते आणि तू बोलतेस की हे सत्य सांगू नको. तर आता गौरी बोलते, आई मी तुम्हाला राजनला आणि बाकी लोकांना हे सत्य सांगण्यापासून का अडवले आहे हे मी तुम्हाला वेळ आल्यानंतर सांगणार. तर आता अन्नपूर्णा बोलते, ठीक आहे, पण गौरी तू आता राहणार कुठं? तर आता सरू बोलते, आई राहण्याबद्दल मी काहीही विचार केलेला नाही, जशी देवी आईची इच्छा असणार. तर अन्नपूर्णा बोलते, थांब, मी ऋषीशी बोलते आणि त्याच्या घरी तुला काहीतरी काम मिळवून देते, म्हणजे तू सतत माझ्या नजरेसमोर राहशील. सरूला बोलते. तर आता अन्नपूर्णा आजी ऋषीला कॉल करते आणि कॉलवर बोलते की माझ्या ओळखीची गावावरून एक छान बाई आलेली आहे, मला तिच्यावर खूप विश्वास आहे. ती गावाहून आलेली आहे, तिला कामाची खूप आवश्यकता आहे, पण तू नयनताराशी बोलून घे आणि तिला कामावरती तुझ्या घरी मेड म्हणून ठेव. ती खूप छान स्वयंपाक बनवते, तू तुझ्या घरी स्वयंपाकीचं काम तिला देशील का? एवढीच माझी विनंती आहे रे ऋषी, असं अन्नपूर्णा आजी ऋषीला बोलते. आणि ऋषी बोलते, हो आजी, तू त्या बाईची गॅरंटी दिली आहेस ना, म्हणजे ती बाई छानच असणार. मी नक्की आईला सांगते की अन्नपूर्णा आजींनी एक मेड आपल्याला दिलेली आहे आणि काही दिवस त्यांना आपल्या घरी ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. तर तू नको चिंता करू आजी, ती बाई आहे ना, तिची राहण्याची सोयसुद्धा मी करते आणि माझ्या घरी कामसुद्धा तिला देते.
याची सोय मी सुद्धा करणार. तर आता अन्नपूर्णा इकडे ऋषीच्या घरी गौरीची राहण्याची सोय केलेली असते आणि कामाची सुद्धा. तर आता जेणेकरून गौरी उर्फ सरू ही सतत अन्नपूर्णाच्या नजरेसमोर राहणार असते. तर आता प्रेक्षकांनो, लवकरात लवकर हे सत्य राजांसमोर कधी येणार हे आपल्यासाठी खूपच उत्सुकतेचं कारण आहे, खूपच रंजक आहे. त्यासाठी अशाच अपकमिंग ट्विस्टसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.